का कसे आहात? आनंदी ना? असायलाच हवं. खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून तब्येत थोडी नरम-गरम आहे. पण त्या दुखण्याचा विसर पडावा अशी कामगिरी आज भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर केली. नुकतंच विश्वकरंड कसोटीचं जिंकलेल्या साऊथ आफ्रिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन हरवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास एकदम 7व्या आसमान पर होता. पण भारतीय संघ भारतात किती बलाढ्य आहे याचं आज पुन्हा एकदा देखणं आणि सुखद असं प्रत्यंतर आपल्या तमाम क्रिकेट प्रेमींना आणि क्रिकेट विश्वालाही नक्कीच आलं. मंडळी, आज पुन्हा एकदा शुभमन गिल टॉस हारला. त्याच्या बाबतीत सारखंच होतं आहे. पण क्रिकेटमध्ये टॉस हा फार महत्त्वाचा असला तरी तो काय आपल्या हातात नसतो. टेम्बा बाउमाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यांनी बऱ्यापैकी छान सुरुवातही केली होती. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहने जी गोलंदाजी केली, कमाल, शब्दशः कमाल. मंडळी, जलदगती गोलंदाज आणि दुखापती यांचं नातं म्हणजे अगदी एखादी सुंदरी मेकअप असं असतं. एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत असं त्यांचं ते नातं असतं. जसप्रीत बुमराहला सुद्धा अनेकदा दुखापतीने मंडळी परेशान केलं. पण हा जिद्दी माणूस पुन्हा पुन्हा त्या जखमांवर मात करत जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो आपलं 100% तो भारतीय संघासाठी देतो. आणि आज त्यांनी 16व्या वेळेस मंडळी क्रिकेटमध्ये 5 विकेट एका डावात घेणं हे कसोटीच्या शतका इतकंच महत्त्वाचं मानलं जातं. आणि खरंच म्हणजे कौतुकास्पदच ही कामगिरी आहे. आज जसप्रीत बुमराहने केवळ 27 का 28 धावा देत 5 विकेट घेतल्या. आणि विकेटपेक्षा ती जी गोलंदाजी पडत होती, तो जो लयीत आला आपल्याला आशिया करंडकमध्ये मीच म्हटलं होतं की कुठे तो जसप्रीत बुमराह, त्यांनी दाखवलं आय एम हिअर राईट नाव. आणि मला माझे दात भारतीय संघाने तो घशात घातलेला सगळ्यात जास्त आनंद होतो. मला अजिबात तो अपमान वाटत नाही. मी मुळातच क्रिकेट पंडित नाही. मी स्वतःला क्रिकेट पंडित समजतच नाही. फक्त मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं असं काय झालं की मला आनंद होतो. आणि आज जसप्रीत बुमराहने माझे दात माझ्या घशात पाडल्याचा मला आनंद आहे. जसप्रीत बुमराहने जी घातक गोलंदाजी केली त्याला सलाम. मला